ज्या इटुकलीला आपण भेटणार आहोत ना ती हिंदी आणि मराठी उत्तम बोलते आणि तिच्या आई बाबांना वाटतं की ती त्यांचा लकी चार्म आहे. चला तर मग भेटूया लविष्काला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वाचल्याचा स्पर्श वाचल्याचा स्पर्श वाचल्याचा. हाय हाय. हा खाऊ कसा खायचा दाखव. कसा खातात खाऊ. अशा खातात मस्त. हा बघ हा कोण आहे. टेडी बेअर. टॅडी बेअर आहे. आणि हा कोण आहे. कुकू. कुकू कसं करतो. कसं करतो. आता हा कोण आहे. पेंग्विन आहे. पिंगविन. हा तो कसं म्हणतो. पिंगो. पिंगो. पिंगा. हो असं म्हणतो. पिंगू आहे तो छोटूशा. आणि हॉर्स कसा करतो. तू काय. आणि हा कोण आहे गो. हॉट. हा नाही हॉर्स नाही. हा काय आहे. रायनोसॉरस आहे का मॉन्स्टर आहे. डायनासोर. अरे बापरे तो डायनोसॉर आहे. अच्छा त्याची जीभ दिसली तुला. ही त्याची टांग आहे. दाखव. तू काय. व्हेरी नाईस. तो पण तुला करतो. असं करून दाखव. बेबी फिंगर वेर आर यू. तू कर ना. तू म्हण ना. डॅडी फिंगर वेर आर यू. नाही आता कोण मम्मी फिंगर राहिली ना. कोण राहिली का बेबी फिंगर. मम्मी फिंगर. दादा फिंगर करू. ओके दादा फिंगर. ओके अच्छा ही सिस्टर आहे. आय एम सो सॉरी मला माहितच नव्हतं. ही कोण आहे. मम्मी. आणि ही बघ किटी आली. हा किटी आली. Lavishka. Hi, Lavishka. Hello, this is for you. Hi, Lavishka. Monkey day. कोण. Hey, monkey. हा मंकी आहे. Hi, monkey. मग हा कोण आहे. Wow. हा माऊ आहे. मला वाटलं की हा टायगर आहे. Tiger आहे monkey day. अरे याचं नाव टायगर आहे. याचं नाव टिगर असतं. टिगर. Tiger. हो नाही टिगर नाही का. अच्छा ऐक ना हिला जोगाई आली. हिला झोपव ना. हिला सांग जोगाई कर. तिला जोगाई कर. तिला सांग झोपून जा. हा सांग जोगाई. निनी कर. तिला निनी कर. आणि आपण तिला खायला देऊया. हा तिला खायला सांग. भरव तिला. तिला सांग खात का नाहीयेस तू. जेव. तिला सांग ओरड. तिला जेवायला सांग. चमच्यानी भरवणार आहेस. हा सांग ना. तिला सांग मम्मम कर. सांग. हा अरे ती खातच नाहीये. ही काही खातच नाहीये. अरे तिला दे. हिला 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 भूक लागली आहे. हा थोडस दे ग हिला. थोडस देतेस का. हा दे हिला थोडस. खा 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 खा. अगं बाई. हा हिचं नाव काय आहे. माझं पिंकी झालंय. लविष्का तुझा फेवरेट गॉड कोण आहे. मला गणपती बाप्पाची आरती म्हणून दाखव. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा गणपती. तुला रेन रेन गो अवे म्हणता येतं. दे दे
कसली गोडू आहे ही. मला आधी ऍक्च्युली टेन्शन आलं होतं की 2.5 वर्षाची मुलगी आहे, माझ्याशी बोलेल नाही बोलेल, पण तिने इतकं गोड ती बोलली आणि सगळं करून दाखवलं. आम्ही सगळे प्रेमात आहोत. अख्खं युनिट लवेशकाच्या प्रेमात पडलंय. सो लव्ह आणि इश्क असं तुमच्या प्रेमाचं प्रतीक आहे का ही? तुम्ही तसं बोलू शकता. तिला फक्त ना जास्तीत जास्त 10 मिनिटं पाहिजे असतात म्हणजे मिक्स व्हायला. फक्त तुम्ही एकदा बोलायला लागली ना मग ती काय थांबणार नाही, मग तिथं सुरूच असतं. हो ना. आणि तुम्ही हिंदी बोलतात एकमेकांशी, पण ती मराठीत बोलते, म्हणजे असं काय मला हे कळलं नाही. मी बघितलं की तुम्ही एकमेकांशी हिंदीत बोलवतात. सो व्हॉट्स दॅट? हे बरोबर आहे. कसं आहे, मी ऑफिसला जाते, ही दिवसभर घरी म्हणजे कोण सांभाळणार. तर कधी आईकडे कधी मम्मीकडे. आता माझी मम्मी नेहमी हिंदी बोलते आणि आई जे आहेत ते मराठीत बोलतात. तर म्हणून हिची हिंदी मराठी तिचं सगळं चालतं. आणि मी कधी कधी इंग्लिशमध्ये बोलते. जसं तिला विचारतो ना आपण, म्हणजे तिला जर प्रश्न मराठीत विचारला तर ती मराठीत उत्तर देते, हिंदीत विचारलं तर हिंदीत देते. तसं आहे तिचं. ही स्विमिंगला पण जाते का? स्विमिंग म्हणजे एकदम असं स्विमिंगला सोडत नाही, पण पाण्याला जायला वगैरे हिला खूप आवडतं ना, तर म्हणून तिथे घेऊन जातो आणि तिथे मस्त खेळत असते. पाणी बेसिकली हिला खूप आवडतं. आवडतं. पाण्यामध्ये पाय टाकून ठेवणं, कंटिन्यू पाय हे पाणी चालू ठेवणं, हात हे थके हलवणं. थके थके हे कंटिन्यू तिला आवडतं. बाथरूम मध्ये असं एकटी सोडलं तर ती कंटिन्यू बाथरूम मध्ये जाणार, नळ चालू करणार, पाण्यामध्ये खेळत बसणार. तुम्हाला काय वाटतं हिचा कल कशामध्ये आहे? म्हणजे काय आता तर शाळा अजून सुरू व्हायची आहे, सगळंच सुरू व्हायचंय, तर काय प्लॅनिंग तुम्ही हिच्यासाठी केलंय का? हिला ज्याच्यामध्ये इच्छा म्हणजे जास्त आवडेल त्याच्यामध्ये तिला हे प्रोत्साहन करणार आम्ही. पण आजकाल जशी अवस्था आहे, प्रत्येक गोष्ट खोलून बघायला पाहिजे. इंजिनिअरिंग होणार असं वाटतंय मला. काही आणून दिलं की लगेच उघडायची आणि उघडल्यावर काही गोष्टी जुडतात, काही नाही जुडू शकत. ते तुटलं, मम्मी लावून दे ना. कधी खुलत नाही, मम्मी खुलून दे ना. मस्का लावते तुम्हाला. हा, मस्का लावण्यात एवढी छोटी 2 आणि स्त्रीला सगळं कळतं. सगळं कळतं तेच तर. आणि खूप मस्तीखोर आहे ना. हा, तिला राग म्हणजे डोळे असे मोठे करून बघितलं की तिला समजतं का मला आता ओरडणं. हो. मग ती मस्का मारायला येणार. हा. अरे वा. हा. व्हेरी गुड. अजून काय म्हणता येतं तुला? आता जी ती बोलली ना, तिने मध्ये मध्ये वर्ड स्किप केले होते, जर तुम्ही बघितलं असेल तर ती आधी कसं बोलायची, लकडे की काठी आणि गणपती का घोडा. तर आम्ही बऱ्याच वेळा हिला बोलायचो ना, परत परत बोलायला लावायचं. तर तिला कळलं की काहीतरी माझा गोंधळ होत आहे, म्हणून हे लोक परत परत बोलताय. तर आता तिने कसं केलंय, जे मला जमत नाही ना स्किप करून टाकायचं. तिचं डोकं बघा किती चालतो. ही काही महिन्याची होती तेव्हा फक्त बसायला शिकत होती, म्हणजे बसू शकत असेल तशी होती तेव्हा. तर मी घरात एकटीच होती हिच्या बरोबर. मी व्हेजिटेबल्स कट करत होते आणि ही बाजूला तिथे साईडला मेडिसिनची बॉटल्स असतात ना, ती पडलेली होती. ते तिने उचलली आणि ती असं घेत होती. तर मी बोलली, बाबू नको, राहू दे, ती मेडिसिन आहे, नको नको. ती मला अशी बघते आणि ती मेडिसिनची बॉटल अशी करून दाखवते, खाली आहे, काय बडबडते. एवढं कळतं तिला. तेव्हा तर काही महिन्याची होती, फक्त बसणं शिकत होती मी. किती चतुर आहे ना एकदम. आणि एकदा तर ती आता खिडकाईला मंदिरात, शंकराच्या मंदिरात जातो ना सोमवारी, येताना काय केलं, तिला चॉकलेट पाहिजे म्हणून मी गाडी थांबवली. गाडी चालूच होती आणि मी चॉकलेट घ्यायला गेलं, तिने गाडी लॉक केली. लॉक केली. मी आल्यानंतर मला ती चिडून दाखवली, भाऊ दरवाजा खोल. नाही, मला चॉकलेट दाखवलं, त्यांनी काच उघडली. पण तिला कळलं कशी लॉक करायची. लॉक करायला तिला माहिती, हॉर्न मारायचं माहितीये. गाडी चालवतो ना, गाडी मला बोलतो मला गाडी चालवायची. हो का? तुम्हाला वाटतं ती लवकर गाडी चालवायला अगदी लवकर शिकणार. तिच्यामुळे कधी काही असा गोंधळ उडालाय का आपला? हो, उडाला नाही. एकदा मी मॉलमध्ये कपडे घ्यायला गेलेलो
तर काय झालं सडनली आई आणि हिची आई आणि ही बाजूला होती, चॉईस करत होती. ही माझ्या बरोबर होती. हिला मी घेऊन फिरतोय तर मी एखादी वस्तू हातात घेतली तर ही माझा हात सोडून गायब झाली. गायब झाल्यानंतर मी शोधतोय तिला, कुठे गेली. हिला सांगितलं, गार्डला विचारलं. ती एका कोपऱ्यात टेरी घेऊन अशी हलवते, नाचते तिला घेऊन. तेव्हा एकदम असं हे वाटलं की हा गेली कुठे अचानक. टेन्शन टेन्शन आलं. आणि त्यात सासू आणि बायको बाजूला हा, होत्या, बाजूला. मग त्यांनी आपली अजून पिट्टी केली आहे. निष्ठे आम्ही तर मॉलच्या ह्याला सिक्युरिटीवाल्याला विचारलं पोरगी लहान बाहेर गेली का, ती बोलती नाही. तो बोलला नाही. मग ती आतमध्ये अशी कोपच्यामध्ये घेते पकडून सगळे टेरी आणि हलवते जोर जोरात. बापरे, पण भीती वाटते ना अशा खरंच. मूल दिसेना असं डोळ्यात आड झालं की टेन्शन येतं. आणि रस्त्यामध्ये कसे हात सोडून पटकनीला पळायला पाहिजे. ट्रेनच्या इथे म्हणजे ट्रेनने कधी गेलं तर खूप भीती वाटते. म्हणजे एकटे घेऊन जायला तर अजिबात म्हणजे अशी भीती वाटते ना, हात सोडून पळते. एकदा असंच झालेलं. मी एकदा एका लग्नाला गेली होती, ऑफिसचा एका पोराचा होता लग्न, तर हिला घेऊन गेली. म्हटलं चल घेऊन जाऊया, बदलापूरला जायचं होतं. तिथे उतरली आणि माझा हात सोडून अशी पळून गेली आणि तिकडनं गाडी जात होती. समोरच एक माणूस होता, त्याने हिला धरलं. म्हटलं थँक्यू व्हेरी मच. आणि हिला मग मी असं बघितलं, ही घाबरली. मी जास्त तिला ओरडत नाही, फक्त तिला बघितलं ना, तिला तेवढ्यातच तिला कळतं की हा आता आपली आहे. तर मी म्हटलं काय केलं हे, असं करतात कोणी. झाली मम्मा काय, आता गेली, आता कोण घेऊन गेलं असतं तर आली एकदम. पण आई ऍक्टिंग सॉलिड करते. सगळे लविष्काचे आजी आजोबा आणि नातेवाईक इकडे आलेत. काका आहे, त्याच्यानंतर ही मावशी आहे. तर तुम्ही लविष्काबद्दल मला काय सांगाल? कारण आपलं जे पुढचं माध्यम आहे त्याचं नाव आहे बंध वात्सल्याचे. आणि यामध्ये आता रोज आपण बाळाविषयी काय वाटतं असं एकमेकांना सांगत नाही, पण कदाचित या माध्यमाद्वारे तुमच्या मनात काही जर भावना असतील व्यक्त करायच्या असतील तर त्या तुम्ही इथे सांगू शकता. तुमचं आणि मुलाचं काय बॉन्डिंग आहे ते आम्हाला ऐकायचं आहे. नानी आणि आजी आमच्याकडे पप्पा तिचे घेऊन येतात ना, त्यावेळी ती एवढी खुश होणार की दारात चप्पल टाकून आमच्याकडे सरळ किचन मध्ये घुसणार. आणि आई पप्पा बाबा कुठे गेले, काका कुठे गेले, काकू कुठे गेली हे विचारणार. म्हणजे ती खूप प्रेमळ आहे, भरपूर प्रेमळ. नानी नानी के पास तो रहती है. एक दिन क्या हुआ था, अभी कल मैं उसको बोली थी कि वो उसको बोलती मैं जा रही हूँ. सुन नहीं रही थी मेरी खाना, मैं खाना खा ले, बोलती नहीं चाहिए. मैं बोला मैं जा रही हूँ, जाओ. फिर बाद में बोलती रहने दो, मैं ही जाती हूँ. मैं बोला नहीं बेटा तू रहने दे, मैं जाती हूँ. मतलब मेरे को जाने के लिए बोलेगी, फिर जाके दरवाजे पे खड़ी हो जाएगी, बोलती मैं जा रही हूँ, आप नहीं. रात को भी जब सोती है तो मेरे पास ही सोती है. अब कपड़े धोती हूँ ना बाथरूम में, तो मेरे को बोलेगी नानी इधर आ जाओ ना. मैं बोला क्यों बेटा, कपड़ा धो रही हूँ. कौन धोएगा, बाबू है ना, बाबू धोएगा कपड़ा. बाबू मतलब अपने लिए बोलती है. अच्छा, बाबू है ना, बाबू धोएगा. आणि नाना आणि आजोबा काय बोलतात ते ऐकायचंय. आमची लाडकी आहे ती, आली की पहिले मिठी मारली, हा. चप्पल तसं घालणार, तसं पुढे पुढे येणार धावत. आणि एकदम बाय म्हटलं की तिला बाबू म्हणायचं. मला हा, बाय म्हणायचं नाही, बाबू. त्याच्याबद्दल बोलायचं म्हणजे एक काहीतरी करायचं त्याला जे मनात आहे त्याला तेच करायचं असतं. आपण किती त्याला काय बोललो ना तर नाही, तर मला हे करायचं तेच करायचं. त्याबद्दल बोललं त्याला चला आता माझ्या बरोबर, तर बोललं मला आता यायचं नाही आहे, तुम्ही जा. मी इथे आलो तर ते नानू करून मिठी मारते मला आणि परत पडते आतमध्ये. आता मी बाहेर जायला लागलं तर म्हणतो टाटा नानू, टाटा आप जाओ. मी जायला लागलो की नाही आप मत जाओ, दरवाजा उभी राहते आणि दरवाजा लावून घेते. तर आता मम्मी पापा हिला कसा गेम जिंकवून देत आहेत ते बघूया. आणि जर तुम्ही तिच्यासाठी गेम जिंकलात तर तुम्ही तिला मिळवून देणार आहात झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. तर आपण आता गेम खेळणार आहोत आणि बघूया कोण जिंकवून देत आहे लविष्काला झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. ओके, खूप सोपा गेम आहे, खूप छान आहे. आणि काही स्ट्रॉज आहेत आणि टूथपिक आहेत. तर तुम्हाला तोंडानी हा स्ट्रॉ उचलायचा आहे आणि टूथपिक मध्ये रोवायचा आहे. ओके. सो जेवढे जास्त स्ट्रॉ असतील तितके जास्त पॉइंट्स असतील. आणि यासाठी तुम्हाला मिळणार आहेत 2 मिनिटं. ऑल द बेस्ट. बघूया, हात लावायचा नाही. ओके, युअर टाइम स्टार्ट्स
तर पहिल्यांदा आईचं काउंट करूया. आई 1 2 3 4 9 10 11. आईनी लागलं होतं पडलं खाली. आय नो. आईचा स्कोअर आहे 11. आता बाबांचा बघूया. 1 2 3 10 11 12 13. आईचा स्कोर 11 आणि बाबांचा 13. त्यामुळे बाबा तुम्ही हा गेम जिंकलाय. आणि मुलीची पण 13 तारीख लकी आहे. क्या बात आहे. त्यांचा पण बर्थडे 13 आहे. आणि माझ्या मुलीचा पण 13 तारीख आहे. 13 नाही मार्च. और ये परिवार भी 13 है. हा, आणि तुम्ही लवेशकाला जिंकून दिलाय झी वाताचे ही आकर्षक भेटवस्तू. छान, खूप मज्जा आली मला. आणि एवढी छोटूशी लवेशका इतकं मस्त बोलली आणि इतका छान एपिसोड तिने केला. मला तर आवडला. तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि तुमच्या बाळांना आमच्या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल तर आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. आणि हो, त्यांचे फनी व्हिडिओज पाठवायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.